ठेव. म्हणजे लक्ष द्यावून ऐका. काय तुमच्या मामा आजोबांनी लिहिले कसं असतं लिहायचं कसं. बाबू सुनबाई आहे ना तर ऐकतोय तू बोल. वाच वाच वाच. वाचा वाचा. तर सन विवी कसं आहे एकदम तर सन विवी तर पुढे असं लिहिलेलं आहे का बा आपणास कळवण्यात येत आहे बर की आमच्या इथे आमचे भावजे आमचे माझ्या भावजे ना माझे भावजे आहेत अशोक माझगावकर आहे की नाही. तर यांच्या लग्नाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. संपन्न कसं वाटलं मराठी साजरं मराठी साजरं म्हणजे आपण सर्वांनी या लग्नाला उपस्थित राहून व बाप्पा आपल्याला आनंद झालेला आहे की नाही. भावजींचं लग्न आहे ना. तर तो आमचा जो काय आनंद आहे तो वाढवावा. कसं वाटलं. ए मामा काय हे बाबूला कळलंच नाही. हे पत्रिकेचा मायना माय माणसाने अशी ते आम्हालाही माहितीये. अहो मुख्य नवरीचंच नाव नाही लिहिलं तुम्ही. तेवढंच राहिलं. सुनबाई तेवढंच राहिलं लिहितो. आणि लग्न कुठे होणार आहे? कुठे यायचं सगळ्यांनी? बाबू हुशार आहे. बाबू हुशार आहे. बाबूला माहित आहे काय काय लागतं ते. बाबू तेवढंच राहिले तेवढं लिहितो. एवढंच. आणि लग्न कधी होणार आहे? मुहूर्त नावाचा पण काहीतरी प्रकार असतो लग्नात. तो कुठे आहे? बाबू पेक्षा सुनबाई भारीच हुशार. तिला माहित आहे किती वेळामध्ये लग्न. सुनबाई घाबरू नको. तेवढंच राहिले तेवढं लिहितो. सगळं राहिलं तुमचं. नाही करते मी लिहितो मी. आणि निमंत्रक कुठे आहेत? नाही बाबू काय आहे, ही जागा आहे ना एवढी तिथे लिहायला ठेवलंय. बाई तू फक्त सांग बाबा कोणाकोणाचे नाव आले एवढंच राहिलंय. अरे मामा काय रे तुला काहीच जमत नाही. अरे ही अर्धवट आहे ना पत्रिका. लग्न पत्रिका कधी बघितली नाहीस का? नाही बघितल्या. अजून किती राहिले त्याच्यात? तुला ना खरंच जमत नाही रे. तू एखादी पत्रिका घे आणि बघ काय काय असतं त्याच्यात. केशवभाऊ हा भाऊजी एवढी मेहनत नकोय. कारण मी रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आणि हे काही कारण नाही त्या करायचं. हं? रजिस्टर पद्धतीने? हे कोणी ठरवलं? आणि कधी? कोणी ठरवलं म्हणजे? मी ठरवलं. माझं लग्न व्हावं जसं तुम्हाला वाटत असेल तर ते मी कोर्टातच करणार, नाहीतर होणार नाही बाबा. आणि हा माझा फायनल निर्णय आहे. मॅडम बाबांचं असं म्हणणं आहे की तुमचं लग्न फार साध्या पद्धतीने म्हणजे पद्धतीने व्हावं. हो भाऊजीचं कसं आहे ताई, म्हणजे एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना मग ती काळ्या दगडावरची रेग असते. हा म्हणजे वरून ब्रह्मदेव जरी आला ना तरी ऐकत नसते भाऊजी. तो मुद्दा सोडत नाही. असं आहे. असं कसं आपला हट्ट सोडणार नाहीत? मी बोलते काकांशी. गार्गी अगं कशी बोलतेस तू? हे बरोबर नाही. अगं मग काय बोलू मावशी, आम्ही किती स्वप्न बघितलेत तुझ्या लग्नाची आणि आता काका म्हणतात कोर्टात लग्न करायचं. अशाने आम्हाला वाईट नाही का वाटणार? हो मॅडम, म्हणजे या बाबतीत मी गार्गीशी सहमत आहे. हो मी 100% सहमत आहे. म्हणजे कसं आमच्या सगळ्याच्याही मनात असं आहे की हे लग्न असं विधिवत व्यवस्थित व्हावं. पण काय आहे ना राधाबाई, यांची पण काही कारणं असतील ना त्यासाठी. आता आमचं वय आहे का? या वयात हे असं लग्न करणं आम्हाला दोघांनाही नाही वाटत. मलाही तसं वाटत नाही खरंच. काय? अजिबात नाही मावशी. अगं तुमचा स्टँड मी समजू शकते, पण इरा, ईशान, मी आम्ही खूप स्वप्न बघितलेत ग तुमच्या लग्नाची. आम्ही आमची हौस कधी पूर्ण करणार? कसं आहे ताई, म्हणजे लेकराईचं तुम्हाला सांगतो, म्हणजे आमची इरा आणि ईशान जशी समज आली की नाही लेकरायले, तसं त्यांच्या आयुष्यात संकट अडचणी येत गेल्या. आता तुमच्या लग्नाच्या निमित्ताने असं 4 घटका आनंदाच्या मिळून राहिल्या त्याले, तर मग ते काय म्हणते ते पोरं काय ते एन्जॉय करून राहिले म्हणजे तसं. येस,
अनिश दादा, आपण काकांना 2 अटी सांगूयात. पहिली म्हणजे त्यांना मावशीसोबत लग्न करायचं असेल तर ते विधिवतच होणार. आणि दुसरी म्हणजे त्यांना मावशीसोबत लग्न करावंच लागेल. आता बॅकआउट नाही करता येणार. ए बाई, माझी हिंमत नाही हा त्यांच्याशी असं बोलायची. तू बोल. म्हणजे भाऊजींशी तुम्ही बोलू शकता. आणि आता बापा तुमचा हक्कही आहे ना. हो मॅडम, बघा ना, म्हणजे वी आर व्हेरी एक्साइटेड. हो बाबा, तुमचं सगळं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण फार बडेजाव नकोच करूयात, पण थोडी हौस मौस तर पाहिजेच ना हो. बरोबर आहे, म्हणजे सुनबाई बोलते ती बरोबर आहे ना. काय शेवटी लग्न आहे ना, लग्न म्हटलं की असं मजा उत्साह, लेकरं बाळ आहेत ना छोटे, हा मग लागतं आपल्याला. एक्झॅक्टली. आणि बाबा, लग्न म्हटलं की त्या मुलीची सुद्धा काही स्वप्न असतात, अपेक्षा असतात. त्यांच्याही असतील ना हो. ते काय मला माहित नाही. मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करणार नाही, सांगून ठेवतो. हा, नाही ठीक आहे बाबा. पत्रिका नाही, डेकोरेशन नाही. सुनबाई, जेवण एकदम कॅन्सल कर. हा, तर मी का म्हणतो का बाबा, सोसायटीतील लोक आहे ना, ऐक नाही येणार नाही की नाही. आणि निवेदिता ताईंची माणसं असणं, ती पण येणार. आणि नाही म्हटलं तरी म्हणजे गावातल्या काही लोकांना तर सांगावं लागतं की नाही, मग ते पण येणार. एवढ्याने भागेल? हा हे पट्टे यांचे येणार ना मित्र. हा, त्यांच्यावर आई बाबा याची पिल्ला बिल्ला सगळे येणार. आणि सुनबाईचे पण आहेत ना मित्र मैत्रिणी, ते पण सगळे येणार. हा, सगळे येणार. हेच नकोय मला. साध्या कोर्टात जाऊन सही करून मला लग्न करायचंय. बाबा, पण आता एवढ्या खरेदीचं प्लॅनिंग केलंय आम्ही, त्याचं काय? वायफळ खर्च नकोय. कोर्टात लग्न करू, दुपारी उकडीचे मोदक करू, जात सेलिब्रेशन झालं. हा, हे काय आता वय काय असे चोचले करायला? हे बघ, मी ते ठरवलं हेच होणार. इथंच विषय संपला. चलो. आजोबा, तुम्ही लग्नाला हो म्हटलंय ना, मग आता पुढचं आम्हाला ठरवू द्या ना प्लीज. हो, आपलं ठरलेलं ना, मग तसंच करूया. आता तुम्ही काय नाटकं करताय? इरा, आजोबांना असं म्हणतात? सॉरी बोल. पण माऊ, आजोबांनी आपलं प्रॉमिस मोडलं, त्याचं काय? हो आजोबा, तुम्हाला आमचं म्हणणं मान्य आहे की आम्ही सोडून जाऊ घर? चल. नको. ए बाबानो, मी तुमच्यासाठी लग्न करतोय, आणि तुम्ही जर सोडून गेलात ना तर मला लग्नच करायचं नाही. तुम्हाला नकोय ना आम्ही घर सोडून जायला? मग आम्ही सांगतो तसंच करायचं. येस, नियम म्हणजे नियम. आपलं लग्न आहे ना, ते रीतीनेच करायचं आणि लग्नाची सुरुवात ही मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाने करायची. बोला, कबूल आहे का कबूल? हा, बोला. आता तू एवढी धमकी दिल्यानंतर मी काय नाही म्हणणार आहे काय? हा, त्याला कबूल आहे मला. आता काय करायचं? चला मग निघूया. एक मिनिट, भैरवीचा फोन आहे, बघूया काय म्हणते. स्पीकरवर टाकतो. हा भैरवी, बोल. हॅलो अनिश, गुड न्यूज. बाबा विधिवत लग्न करायला तयार झालेत. माझे. व्हॉट, आर यू सिरियस? आणि एवढंच नाही, इरू ईशाने तर हट्टच केलाय, लग्नाचे सगळे सोहळे व्हायला हवेत. सगळे म्हणजे? अरे म्हणजे लग्न विधीनुसार, रीतीनुसार असं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही कांदे पोह्याच्या कार्यक्रमाने व्हावी म्हणून अडून बसलेत दोघं. कांदे पोहे म्हणजे तो बघण्याचा कार्यक्रम? येस. हे सगळं म्हणजे हे खूपच झालं ना. काय वेडेपणा आहे हो. अगं भैरवी, हे सगळं काय? ऐकलं. पण त्यांना म्हणावं, बाबा तर हो म्हटलेत या सगळ्याला. आता इरू ईशानची बाबांना राजी करण्याची स्टाईल तुला तर माहितीच आहे. बाबांसोबत नाही म्हणण्याचा पर्यायही नव्हता. आता मुलीकडच्यांनाच विचार की तुम्ही कधी येताय घरी मुलीला घेऊन, बघायचा प्रोग्राम करूया म्हणावं. भैरवी, मी इथेच आहे, मी डिस्कस करून सांगतो तुला. घरी येऊन बोलू आपण. बाय. येस, बाय. मावशीचा बघण्याचा प्रोग्राम मज्जा येईल नाही? अरे बापा. तू नवरा मुलाला प्रश्न विचार. नाही मग हे करू ना आपण, नवऱ्या मुलींना असं सुईत दोरा ओवायचा कार्यक्रम. ते करावं लागते ना, पूर्वी करायचे ना लोक. काय वेडेपणा चाललाय सगळा हा. खरंच मुलांची पण कमाल आहे. हा बरं. पण या सगळ्यात मला एका गोष्टीचा खरंच खूप आनंद होतोय.
इरा आणि ईशान किती प्रेमाने आपुलकीने आजोबा आणि आजींचं लग्न लावायला निघालेत. या सगळ्या कुटुंबाचं प्रेम परमेश्वर आहे असंच राहू दे. त्या माझगावकरांच्या घरी निवेदिताबाई पुन्हा यायला लागल्या वाटतं. काय हो. का आपल्याला काय करायचंय? नाही 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 असं कसं? अरे आपण इकडे सोसायटीत एकत्र राहतो ना, कोणाच्या घरी काय चाललंय, कोण येतं जातं आपल्याला कळायला नको. नाही नाही याला काही म्हणतो हा. असं नाही चालणार. तो का बाबा काय ए ए किशा आणि भैरवी बघ. भैरवी हा हा काय ग, त्या दिवशी तू मला ते कांद्याचं का विचारत होतीस ग? हा ते नाही सहजच, म्हणजे तुम्ही बोललात ना म्हणून सहजच विचारलं. हे काय एवढी मोठी खरेदी? हा नाही म्हणजे घरी काही पूजा वगैरे आहे की हे पण आपलं सहजच? नाही नाही भाऊजींचा कार्यक्रम आहे ना कांदे पोहायचा. हा? माझगावकर ह्या वयात मुली बघतायत? मुली नाही, एकच मुलगी बघून झाली. आणि हा नाही इतकी वर्ष मोठे नाकाने कांदे सोलत होते, या वयात लग्न करणार नाही, नातवंड मोठी होत आहेत, हे नाही ते नाही, मग आता काय ना? हा? त्या निवेदिता बरोबर करतायत का? नाही म्हणजे काल त्यांना जाता येताना बघितलं ना म्हणून विचारलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? हा नाही नाही, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुमच्या भाऊजींना, त्या माझगावकरांना होता त्यांच्या बरोबर. मग आता कसे तयार झाले? रिटायर सरकारी अधिकारी आहे ना, पक्कळ पेन्शन मिळत असणार. माझगावकरांची चांदीच आहे बाई. चांदी असेल नाही तर सोनं असेल, तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी? एकतर सासूबाईंच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरतायत तोच त्यांचा मुलगा आणि सूनही गेले. तेव्हा नातवंडांचा सांभाळ जेव्हा करत होते तेव्हा आला होतात का कोणी मदतीला? नाही ना. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणून लांबून मजा फक्त बघत राहिला. मग आता जेव्हा उतरवायत ते स्वतःसाठी सोबत शोधतायत, कोणाची तरी सोबत होऊ पाहतायत, तेव्हा लगेच तुम्ही बसवली पंचायत. राहू दे ना सुनबाई, काय करते असल्या लोकांचं? तुला सांगतो का बाबा ना, देव माणूस ओळखायची कुवत नाही यांच्यात. आमच्याकडेच बघ ना, एवढे वाईट वागलो, जीवापर्यंत पोचलो, पण त्या देव माणसाने आम्हाला मार्ग दाखवला की नाही, सुधरवलं की नाही? काय करते अशा लोकांना? यांच्या पुढ्यात किती पण डोकं आपटा, हे काही सुधारणारे नाहीत. हा जाऊ दे, चिखलात दगड टाकला ना की आपल्यावर चिखल उडतो. खूप काम आहे, चला. याच्यात एक पाकिट खा, जरा शांत राहा जरा. जा जा. हे आपली बांबा बघ. जास्त बोलू नको. ही भैरवी पण काचा बोलायला लागली? उठते म्हणजे भारी. असं बस, 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 सुरू करा. काय रे देवा. बाबा कुठं? बरं झालं, मिळालं सगळं व्यवस्थित ना? मस्त झाला कार्यक्रम बघा. चांगला आला म्हणजे मला तर मजा झाली. मी काय म्हणतो, आता आपण संगीत, ते काय हळद आणि ते सगळं अजून काय असे मेहंदी, ते सगळं व्यवस्थित मस्त करू. मी काय म्हणतो, का बाबा साखरपुडा पण उरकून घेऊ ना. संगीतच्या कार्यक्रमात ना तुम्ही दोघं डान्स करा का? नाही नाही, तुला सांगतो बाबा, मी ना झॉले डिस्को डान्सर असा डान्सर आहे मी. म्हणजे डिस्को डान्सर, खिस्को डान्सर आहे ये. मी यांचं नाव पुकारलं खिसकून जातात काही. तुला ना सांगतो, मला चॅलेंज करू नको. काय काय चॅलेंज? मी डान्सर एकतर आधीच आजोबा आणि निवी आजी भांडतात, ते काय कमी आहे की तुम्ही तुमचं भांडण सुरू केलं? चला आता जा. तुम्ही खाऊन घ्या, आम्ही जरा कामाचा बघतो. बाबा स्वयंपाक राहिला ना. आवरावं लागेल. हे आत ठेव बरं मामी. हो, हे घे ठेवतो बरं. ना. हे ठेव. ठेवतो. नको नको पहिले. नाही ते बाकीचं पण आपल्याला जरा साफसफाई करायला लागेल. दे
काय करणार आहेस फोन घेऊन ते तरी सांग. ईशान, खोटं असतं. हे बघ, हा ऍप आहे ना, त्याच्यामध्ये आपली रास टाईप करायची, मग ते आपल्याला भविष्य सांगतात. थांब, मी माझी करते टाईप लिप रा. तुमची रास तशी खूप चांगली आहे, पण तुमच्या आयुष्यात एक प्रॉब्लेम आहे. जी माणसं तुमच्यावर प्रेम करण्यासाठी एकत्र येतात त्यांचं काही ना काही नुकसान होतच. ए बकवास आहे सगळं. शी. तुझं रास काय आहे मी टाईप करते. ए गप्प आहे काही आहे गप्पा बस. ए, जे मिनी सांगितलंय तेच कर. गप गा. काय जेमिनी? हा, तुमची रास सुद्धा लिब्राच्या जवळ जाणारा झेब्रा आहे. ए, काय बोलतात ते? फेक आहे सगळं. खोटं बोलतायत हे सगळं फेक आहे. आई बाबा गेले. हो, ईशान, माऊ आणि काका आपल्यासाठीच एकत्र आलेले, पण त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणच होत होती ना. आणि आता तर आजी आजोबा लग्न आधीच भांडतायत. ईशान, ते भांडण वगैरे आपण चालून घेऊ, पण ते जीवाचं बरं वाईट वगैरे. इरा, पण मग आता काय करायचं आपण? ईशान, आपल्याला संस्कार वर्गात काय शिकवलंय? आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवायचा नेहमी. मग आता? ईशान, आता काहीही झालं तरी आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही. मान्य आहे की आपल्याला आजी आजोबा हवेत, पण जर आपल्यामुळे त्यांचा लॉस होत असेल तर ते चांगलं नाहीये ना. आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवून म्हणूया हे लग्न नको. आपण नाही होत सेल्फिश. आपण सांगून टाकू आपल्या घरच्यांना की आम्हाला नकोय हे लग्न व्हायला. पण ते आपलं ऐकतील का? काय ग, पोरं कुठे गेले? काजे ना बाबा. आम्ही मी ठरवलंय, बाबांचं आणि निवेदिता मॅडमचं लग्न झालं ना की त्यांना आतल्या बेडरूम मध्ये राहू दे. काऊन रे बा? अगं काय नाही, म्हणजे माझा जो डेली रुटीन आहे त्यातून कंटाळला मला पण चेंज मिळेल ना. गिफ्ट? हाव. तू बाबांना आणि निवेदिता मॅडमला गिफ्ट देणार आहेस? हाव. वा, आम्ही तुला वाटेल ते तू दे, त्याचे पैसे मी दे. नाही, पैशाची जरुरी नाही आपल्याला. आपल्याकडे पैसे आहेत. तुझ्याकडे पैसे आहेत? हा ना, कुठून आले? ते सपनानं दिलेले. म्हणजे तू स्वप्नाचे पैसे परत दिले नाहीस? नाही, म्हणजे मी देणारच होतो. देणारच होतो म्हणजे देऊनच राहिलो होतो. कधी? नाही, म्हणजे आता देणारच होती मी. म्हणजे मला असं वाटलं की नको देऊस. का बोलत हो? अगं मस्करी करतोय तुझी. त्या स्वप्नाने आपलं एवढं नुकसान केलंय, तिचे पैसे द्यायची काही गरज नाहीये. माझ्या मनातलं बोलले. अरे वा 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 वा, आले आमचे पोरं आले. पोरं, बरं झालं तुम्ही आले. तुमच्याशी एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आम्हाला. हो, सांगा ना. बाबांना आणि निवेदिता मॅडमला काय गिफ्ट द्यायचं? मी सांगतो ना, म्हणजे मी काय तुम्हाला सांगतो, एक टोपी आणि टॉवेल देऊन त्यांचा मान सन्मान करू आणि नवीन कपडे घेऊ. त्यात काय? तू काय आयर देऊन राहिला का? मी विसरून गेलो ना, आपणच याजीवानी आपण खाऊन आयर द्यायचं. पेंटाल काय तुम्ही? नाही ना, कपडे नाही द्या लागत. कपडे लय असतात लोकांकडे. हा, कपडे नको, दुसरं काहीतरी विचार करा. मग काय द्यायचं? आठवलं, आपण ना ते काय म्हणतात त्याला, इरा, ते काय असतात कपल वॉचेस ना, म्हणजे तो एक सेम घड्याळांचा सेट असतो बघ, एक जेंट्स साठी आणि एक लेडीज साठी, तसा आपण देऊया. नाही 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 बाबू, घड्याळ नको. तर घड्याळ टेन्शन येते. इतके वाजले तितके वाजले. नाही नाही, अजून दुसरं काहीतरी विचार करा बरं. काय द्यावं? तुम्ही सजेस्ट करा ना काहीतरी. आम्हाला काही सजेस्ट करायचं नाहीये. उलट आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? आम्हाला हे लग्न नकोय. काय हो, तुम्ही